हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजत बघा सकाळचे 10:15 10:30 वाजत आलेत. आणि अक्षता माऊली म्हणलं दोघं पण आज शाळेत गेलेत. आज मंगळवार आहे. तर सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेतली. आणि बघा असं सकाळी सकाळी ना उन्हाचा कडाका व्हायला लागलाय. आणि आता गवताला म्हणलं तर 2 दिवस ब्रेक आहे. काल बापूंनी पण आणलंय, मी पण आणलंय. आणि आता 2 दिवस ब्रेक आहे. आणि अक्षदा माऊलीसाठी डब्यासाठी चपात्या सुक्कं बटाटा बनवलं. पूजावरली सगळी पटपट कामं आवरून घेतली. कपडे भांडे ते पण सगळं झालं. आणि एक ब्लाऊज अजून अर्जंट ब्लाऊज एक ते पण शिवून घ्यायचं आहे. तर मला असं ते पण कट करायचं आहे. आणि आज आहे त्या जाऊबाईच्या सुवासन्या, तर तिकडं पण जायचं. त्यासाठी सगळी कामं आवरून घेतली. आणि परत मिशनीवरती बसायचं आल्यावरती म्हणलं सकाळी सकाळी ना ब्लाऊज कट करून घेऊया. तरी घरातली सगळी कामं आवरून घेतली. पटपट सगळी कामं आवरून घेतली. अक्षता माऊलीला जायचं होतं सकाळी सकाळी शाळेत. आज 10 माऊली तर बघा टायमिंगच होऊ देत नाही. 9 9:30 वाजल्या की त्याचं लगेच जायचं असते घाई. मला शाळेत जायचं, मला शाळेत जायचं असं चालू असतंय. तर माझी जे काही कामं होती ना ती सगळे आवरून घेतले. आणि बघा इकडे देवपूजा वगैरे आवरून घेतली सकाळी सकाळी. आणि आमच्या इकडे सकाळी सकाळी बघा लवकर पाणी सुटते. 7:30 7:45ला पाणी सुटते. आणि पाणी भरायचं काम माऊलीच्या पप्पांकडे असते. कधी कधी त्यांना भाडं असलं ना ती लवकर जाते, त्यावेळेस माझ्याकडे असते पाणी भरायचं. आणि ते असले की त्यांच्याकडे असते. तर सकाळी सकाळी बघा माऊलीच्या पप्पांनी सगळं पाणी वगैरे भरले, वापरायचं प्यायचं. भांडी कपडे सगळी झाली. तर आपली शेळी आणि पिल्लं बघा कशी उन्हाच्या तरंगीला मस्त बसलेले आहेत बघा. आणि काल मी पण गवत आणलंय तिकडं, परत इकडं बापूंनी पण आणलेलं आहे. आता 2 दिवस गवताला ब्रेक आहे. आपली शेळी आणि पिल्लं. आणि दररोज सकाळी सकाळी ना थोडी का होईना आत्या रांगोळी काढते, त्यांना लय आवड आहे रांगोळीची. आणि दररोज तुळशीला पाणी घालायचं आणि तुळशी असं रांगोळी काढायचं. ते बघा असं मस्त उन्हाचा कडाका व्हायला लागला आता सकाळी सकाळी. आपली शेळी पिल्लं अशी बसलेली आहेत. आणि कालच गवत आणलेलं होतं. तर असं झाडपाला वगैरे लागतं ना शेळ्यांना, तर बापूंनी काल झाडपाला आणलाय आणि मी काल गवत आणलंय. असं आता 2 दिवस काही टेन्शन नाही. गवतासाठी इतकं हे असते ना. बघा कशी झोपले दोन्ही पण. आणि कपडे भांडे सगळे आवरून घेतली. परत मला मिशनीवरती बसायचे. ब्लाऊज एक अर्जंट ब्लाऊज आहे ते पण पूर्ण करायचं आहे मला. तर 2-3 ब्लाऊज होतं ते मी देऊन टाकलं. ते पूर्ण करून परत आता शिवायचं ब्लाऊज. आल्यानंतर परत मिशनीचंच काम आहे. आलो एकदाच वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ. आणि एवढा आता उन्हाचा कडाका चालू झालाय बघा. आता वाजले दुपारचे 1-1:30 वाजले असतील. आणि तिथं भरपूर अशी गर्दी होती. तर काही काही प्रत्येक जणाचं कोणाचं सुवासने होत्या, तर कोणाचं देवदेव होतं, असं प्रत्येक ठिकाणी ना स्वयंपाकच चालू होता. भरपूर अशी गर्दी होती. आणि आल्या बघा मंदिरात गेलो दर्शन घेण्यासाठी, तर तिथं हे लायटिंग ना देवीचं नाव वगैरे काढून छान असं लायटिंग वाटत होतं. म्हणून त्याचा थोडासा व्हिडिओ शूट केला. आणि नंतर इकडं आलो पाण्यापाशी, पाण्यातल्या देवीला. तर हे म्हणतात की हिथंच मेन देवीचं ठाण आहे. म्हणजे अगोदर देवीचं मंदिर जे होतं ते हिथंच होतं. आणि परत तिकडं वरती गेलेलं आहे. तर एवढी अशी बघा मोठे मोठे दगडं होती. त्या दगडातनं काय येता येत नव्हतं. तर थोडंसं बघा असं थोडंसं यायला हळू यायला ना उशीरच लागला. आणि इतकं म्हणजे असं की इतकं तोंडावरती इतकं ऊन येत होतं. आणि आता उन्हाचा कडाका झाला आहे, तो इथून पुढं आता उन्हाला सुरुवात झालीच म्हणावं लागेल. आणि असं सगळं तोंडावरती ऊन येतं, त्यामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित दिसत नव्हता. आणि तरी असं म्हणलं थोडं काय व्हायला तुमच्याबरोबर पण शेअर केलं पाहिजे. तर इकडं बघा एवढं असं ते आमच्या सासूबाईंचं चालू होतं की सांगायचं हे असं ते तसं, देवाचं थोडंसं देवाबद्दल माहिती पण सांगायची चालू होतं. आणि आता मग काही दर्शन वगैरे झालं आमचं, आलो एकदाचं. तर इकडं बघा बाकीच्या बायकांचं चालू होतं ताटं करायचं. तर इकडचं तिकडचं दर्शन घेईपर्यंत आम्ही त्यांचं ताटं करायचं चालू होतं गप्पा मारत मारत. आणि परत म्हणलं चला आपण पण थोडीशी मदत करूया ताटं वगैरे करायला. आणि मग काय मी घेतला भात वाढायला.
आणि आमच्या त्या सासूबाईंचं वगैरे चालू होतं ताट करायचं. आणि 7 सुवासिनीसाठी बघा हे असतं ना, एकाच ताटामध्ये अगोदर 2-2 घास खायचं, नंतर ना आपापली स्पेशल ताटं. तर इकडं पण ताटं करून ठेवली होती. आणि हे जे व्हिडिओ आहे ना, ते आमच्या जाऊबाईने शूट केलेला आहे. तिला काही जास्त व्हिडिओचं माहीत नाही, व्हिडिओ काय शूट करता येत नाही. तर असू द्या, उलटा मोबाईल केला की नक्की दिसेल. आणि तिच्याकडनं असं चुकीचं झालेलं व्हिडिओ तिला व्यवस्थित शूट करता आलं नाही. आणि हे बघा, असं गप्पा गोष्टी करत, मज्जा मस्ती करत ना आमचं सगळ्यांचं जेवण चालू होतं. अगोदर 2-2 घास ना सुवासनीचा मान असतो की एका ताटात सगळ्यांनी जेवायचं, नंतर ना हे आपापली ताटं. तर असं गप्पा गोष्टी करत चालू होतं. इकडचं तिकडचं थोडं बोलत. तर इतकं गोंधळ कालवा होता ना, बापरे! इतका भरपूर असा गोंधळ होता आणि त्याचा पूर्ण मी आवाज बंद केलेला आहे. तर असं प्रत्येक बायका काय ना काय बोलत असतात आणि असं सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवायचं नसतं. तर चला, आता जाऊबाईंचं चालू झाले आणि आपापली बघा ताटं ना, जे ताटं केली होती ना त्याच्यामध्ये आता ना सगळ्यांचं जेवायचं चालू झालंय. आणि जी आपली आपली पोळी होती बघा, ती आपण मगाशी खाल्ली तेच पोळी प्रत्येक बायकांनी आम्ही सगळ्यांनी घेतलेली तीच पोळी खायला. आणि येता येता म्हणलं चला देवीचं थोडंसं व्हिडिओ शूट करत. हे बघा देवीचं मंदिर. आणि आता थोडीशी गर्दी